हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। कल्याणमध्ये स्थानिक भाजपचा श्रीकांत शिंदेंना विरोध। बैठकीमध्ये श्रीकांत शिंदेचं काम न करण्याचा गणपत गायकवाड समर्थकांचा ठराव। सूत्रांची माहिती। कल्याण लोकसभेत भाजप शिवसेनेत तणाव कायम। युतीचे वातावरण बिघडू नये यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालावं। शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांचं आवाहन। उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच नारायण राणेंच्या सभांचा धडाका। आज रत्नागिरीत राणेंचा 2 सभेंचं नियोजन। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी नारायण राणे आणि किरण सामंतांमध्ये चुरस। आज शिवसेनेच्या सर्व मंत्री आणि प्रमुख आमदारांची बैठक। मंत्री शंभूराज देसाईंच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन। बैठकीत लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरणार। खासदार पूनम महाजन महायुतीच्या मेळाव्याला गैरहजर। मेळाव्याचं नेतृत्व आशिष शेलारांकडे। पूनम महाजनांच्या जागी आशिष शेलारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून अद्याप पेच कायम। विश्वजित कदम आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटण्याची शक्यता। ठाकरे गटानं सांगलीत उमेदवार दिल्यानं काँग्रेस नाराज। भाजपाचा आज 45वा स्थापना दिवस। देशभरात प्रत्येक बूथवर स्थापना दिवस साजरा केला जाणार। उपमुख्यमंत्री फडणवीस जयतळा परिसरात बूथ चलो अभियानात सहभागी होणार। मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल। 31% मराठा समाज भूमिहीन तर 43% मराठा महिला मजूर असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद। बारामतीत सुप्रिया विरुद्ध सुनेत्रा नव्हे तर मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई। उपमुख्यमंत्री फडणवीसांचं इंदापूरमध्ये वक्तव्य। 2.5 वर्ष राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठं वसुली सरकार होतं। इंदापूरमधील सभेतून फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा तर अजित पवार विकासासाठी भाजपसोबत आले। फडणवीसांचं वक्तव्य। धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर 2 दिवसात शरद पवार गटात प्रवेश करणार। धैर्यशील मोहिते किंवा संजीवराजे निंबाळकरांना माढा लोकसभेची उमेदवारी मिळणार। सूत्रांची माहिती। साताऱ्याची जागा शरद पवार गटच लढणार। काँग्रेसला जागा सोडणार नाही। पृथ्वीराज चव्हाण तुतारी चिन्हावर लढल्यास पवार गट विचार करणार। सूत्रांची माहिती। मित्रपक्षांना न विचारता ठाकरे गटाकडून सांगलीची उमेदवारी जाहीर। अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं वक्तव्य। शरद पवारांचा 8 एप्रिलला पुणे जिल्ह्याचा दुष्काळ पाहणी दौरा। पुरंदर आणि बारामती तालुक्यातील दुष्काळाची पाहणी करणार। पवार गटाची लोकसभा उमेदवारांची 3री यादी उद्या जाहीर होणार। माढा, सातारा आणि रावेर या जागांवरील उमेदवार जाहीर होणार। कोरोना काळात तात्पुरत्या जामिनावर सुटलेले 5370 कैदी जेलमध्ये परतलेच नाहीत। जामिनावर सुटलेल्या कैद्यांवर कारवाई करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश। मध्य रेल्वेकडून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून वर्षभरात 300 कोटींचा दंड वसूल। मुंबई विभागात सर्वाधिक 115 कोटींचा दंड वसूल। मंडलिकांचा पराभव करणं भगवंतालाही शक्य नाही। वेळप्रसंगी मतदारांना हेलिकॉप्टरमधून आणू। मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य। सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई। जिल्ह्यातील 34 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा तर हजारो हेक्टरवरील पिकं धोक्यात। विदर्भात आज उष्णतेची लाट तर उद्यापासून 2 दिवस गारपिटीचा इशारा। गुढीपाडव्याच्या दिवशी कोकण किनारपट्टी वगळता राज्यभरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।